आपल्याला पाहायला मिळत आहेत। सोलापूर जिल्ह्यामध्ये असणारं हरळवाडी हे गाव, आणि मला आठवतं ज्यावेळेस सोलापूरमध्ये मी करकम या ठिकाणी कॉमेंट्रीसाठी गेलो होतो पंढरपूरजवळ, अण्णा कुलाल हे पहिल्यांदा हरळवाडीचं संघ त्या ठिकाणी घेऊन आलेले होते, आणि पंकज राठोड त्या संघामध्ये खेळत होता। नंतर सँडी पण आला, आणि अण्णा कुलाल यांनी हरळवाडीचा गाववाईचा संघ बऱ्याच वर्ष चालवला। आज त्याच गावामधून एक आयकॉन खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहे, तो असणार आहे प्रथमेश राठोड। तर दुसऱ्या बाजूला काल आकाश चव्हाणने दिवस गाजवला होता। इथे बघूया प्रथमेश राठोड आणि आदित्य जाधव दोन्ही डावखुरे आमने सामने पाहायला मिळणार आहेत। मॅचला सुरुवात होती मैदानामध्ये। फुलटाच बॉल होता पहा, शॉट दरम्यान मध्ये आपल्याला अजहर पटेल मैदानात पाहायला मिळणार आहे। एक सिंगलच्या माध्यमातून जरूर खातं खोलताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर स्ट्राईकवर आता हा अशोक एडे यांना पण बघणार आहोत। 4 वाजून 49 मिनिटांनी पहिला चेंडू मैदानात टाकला गेलेला आहे, पडला गेलेला आहे। तर पाहूया प्रथमेश, ते मात्र सुरेख चेंडू आहे। मिडानमध्ये आपण सागर शेळ पाहणार आहोत। सागर शेळके संघाचा कर्णधार आहे मैदानामध्ये। आपण पाहतो आज गोरख पानसरे सुद्धा पाहायला मिळत आहे आपल्याला मैदानामध्ये, आणि सोन्या कोटकर सुद्धा पाहायला मिळत आहे बॅकवर्ड शॉट लेग मध्ये। हा पुढचा बॉल पहा, काय सुरेख चेंडू आहे। ही सत्व परीक्षा आपण म्हणतो ना, एखाद्याची परीक्षा घ्यायची, मग ती कोणती सत्वाची पण स्वतःची परीक्षा द्यायची असते, आणि ते आपण पाहतो फलंदाजांनाही स्वतःची परीक्षा द्यायची आहे। तर सुशांत गायकवाड अर्थात सोन्या गायकवाड यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे। इथे पहा अप्रतिम चेंडू आहे, निर्धाव चेंडू। युनिक प्रॉपर्टीज संगमनेर संघासाठी आज आपण पाहतो की वजीर शेख जे पाहायला मिळत नाही आपल्याला, परंतु मैदानात कुंजल कांबळे जरूर पाहायला मिळत आहे आपल्याला। गली क्षेत्रामध्ये आहे, गोरख पानसरे आहे, अजहर पटेल आहे, सोन्या कोटकर आहे, देशमुख सुद्धा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। युवराज गुंजाळ, सागर शेळके, चेंज ऑफ पेस केला गेला, पाहूया चेंडू आहे हवेत। तिथे आपण बघणार आहोत की क्षेत्ररक्षक येणार आहेत विक्रम देशमुख। चेंडूवर जात असताना आपण पाहिलं आसिफ रंगरेज पहा आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि या मैदानाची जी बाउंड्री लाईन आहे ना, अर्थात जी ते पहा सुरेख चेंडू आहे, चेंज ऑफ पेस केला गेला होता। मोहम्मद हैदर एक्स्ट्रा कव्हर मध्ये येत आहे, चेंडूवर एक सिंगल धाव बनवली जाणार आहे। आणि राजधानी इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहत असतो की अनेक क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आसिफभाई रंगरेज ज्यांची आपल्याला ही बाउंड्री लाईन पाहायला मिळते, या स्पर्धेसाठी सुद्धा 3 धावा पहिल्या षटकात आलेल्या आहेत प्रथमेश राठोडच्या। दुसऱ्या षटकासाठी आपण बघणार आहोत कोल्हेवाडीचा टायगर मैदानामध्ये आलेला आहे, युवराज गुंजाळ आपल्याला पाहायला मिळेल। तर समोर आदित्य जाधव आपण पाहत आहोत। इथे आपण बघत आहोत की आदित्य जाधव ही थोडीशी फलंदाजीचा क्रम बदलला गेला, कारण डावखुरे 2 गोलंदाज असल्यामुळे 2 डावखुरे फलंदाज संघामध्ये आहेत। अर्थात 2 डावखुरे गोलंदाज आणि 1 डावखुरा फलंदाज आदित्य आपल्याला पाहायला मिळणार आहे। युवराज गुंजाळ क्षेत्ररक्षणात थोडासा बदल या ठिकाणी करत आहे, आपण पाहत आहोत मैदानामध्ये। पहिला बॉल पाहूया, सुरेख फटका आहे डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये। मोहम्मद हैदर येत आहे चेंडूवर, एक सिंगल या दरम्यान जी बनवली जाणार आहे। दुसऱ्या हवेचा प्रयत्न पहा, युवराजच्या हातात चेंडू आला नाही, आणि जर हातात चेंडू येत नसेल तर त्याची शिक्षा तुम्हाला इथे भोगावी लागणार आहे। आसिफ रंगरेज दोन्ही हात डोक्यावर ठेवले होते, अरे हे काय झालं, तू झालं ते झालं। आता आपल्या ग्रामीण भाषेत जर म्हणायचं ना, झालं ते झालं आणि गंगेला मिळालं। परत एकदा पाहूया मैदानामध्ये,
सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडूवर. झेल टिपत आहेत प्रथमेश राठोड आणि ते विकेटचं होणार आहे पतन. आदित्य जाधव मैदानाच्या माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळतील. शेळके ऐकवान येत आहेत. कृष्णा डीजेचा आवाज आपल्या कानापर्यंत येत आहे. संगीत की दुनिया आपण पाहत आहोत. थोडंसं इंग्लिश म्युझिक वाजवलं जात आहे. परंतु जर हिंदीकडे जर आपण आलो ना तर थोडे मैदान उठताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. युवराज गुंजाळ याला पहिले यश आलेलं आहे. मैदानामध्ये आपण पाहता शुभम शेळके ऐकवान एक अष्टपैलू खेळाडू आहेत. युनिक प्रॉपर्टी संगमनेर या संघाचे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. हा फटका पाहूया. गोरख पानसरे शॉर्ट फाईट लेग मध्ये आहेत. चेंडू रोखतायत मैदानात. धाव मात्र मिळणार नाहीये. निर्धाव जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन क्षेत्ररक्षक आपल्याला जे 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये प्रथमेश राठोड सुद्धा आहेत. हा पुढचा बॉल मिडॉनमध्ये पहा. सागर शेळके वेगात धावत आलेला आहे. निर्धाव जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहे. एक अप्रतिम गोलंदाजी. या अगोदर आपण पाहिलं आदित्य यांनी दुसरी धाव घेतली होती. युवराजच्या हातात चेंडू आला नाही कारण पुढच्या चेंडूवर त्यांची विकेट ही मैदानात लिहिली होती म्हणून तो चेंडू हातात आला नव्हता. इथे पहा पुढचाही बॉल. तिथे मात्र आपल्याला मिडॉनमध्ये सागर शेळके पाहायला मिळणार आहे. निर्धाव चेंडूंची मालिका. धावफलकावर युनिक प्रॉपर्टीच्या धावा आहेत 5. एक बाद 5 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. युवराजने फक्त 2 धावा खर्च केल्या. थोडासा चेंज ऑफ पेस. पुन्हा एकदा पहा अगदी मिडॉपमध्ये चेंडू रोखला जाईल. एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. अर्थात माफ करा 2 धावा पहिल्या चेंडूत आलेल्या होत्या. फक्त 2 धावा पाहत आहोत. मैदानामध्ये किशोर कोटकर पाहायला मिळत आहे. एका मोठ्या संघामध्ये खेळताना या स्पर्धेच्या निमित्तानं तो सुद्धा एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात. कुंजल कांबळेला सुद्धा आपण पाहत आहोत गलीमध्ये उभा आहे. वाईट बॉल येणार आहे. अतिरिक्त धाव येणार आहे. आणि कुंदनचं गलीचं क्रिकेट सुद्धा फार सुरेख आहे. आम्ही पाहिलेलं आहे. टर्फ क्रिकेट सुद्धा चांगल्या प्रकारे कुंजल खेळतो. वाईट बॉल. पंचांचे 2 हात समांतर झाले आणि अवांतर धाव ही धावफलकावर जोडली गेली. 6 धावसंख्या होती धावफलकावर. इथे पहा अशोक येडे एका धावेवर बॅटिंग करतायत. आघाडीला आलेले होते. एक चांगला चेंडू आपल्याला या दरम्यान जो पाहायला मिळत आहे. निर्धाव जाणारा हा बॉल आपण जो मैदानात पाहत आहोत. पुढचा चेंडू पाहूया. इथे चेंडू उडवला गेला. हवे चेंडू आहे. सागर शेळके डाऊन दी बॉल आणि विकेटचं पतन. अशोक येडे बाद होताना पाहायला मिळतील. 2 बाद 6 धावसंख्या युनिक प्रॉपर्टी संगमनेर या संघाची होताना आपल्याला पाहायला मिळते.
न्यू बॅटर इम्रान खान आपण मैदानामध्ये पाहत आहोत. सिद्धार्थ भाया थोड्यात मी सांगितलं होतं की ऑपरेटिंग सुद्धा चांगल्या प्रकारे करतायत. सुरेख चेंडू आहे. तर ते गाणं काही मला समजलं नाही, परंतु गाण्याचा आवाज चांगला येत होता. आता टेनिस बॉलच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की टेनिस बॉलचा क्रिकेटचा खेळ दिवसेंदिवस प्रसिद्धीच्या झोतात. इथे इम्रान खान एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जातात, परंतु लगातार 2 चेंडू निर्धाव आलेले आहे. पहिला चेंडू जर आपण पाहिला व्हाईट बॉल आला होता. प्रथमेश राठोडची कामगिरी 1.4 षटकामध्ये आपण पाहत आहोत. फक्त 4 धावा खर्च केलेल्या आहेत आणि एक महत्त्वपूर्ण विकेट आपण पाहिलेली आहे. पुन्हा एकदा तोच अंदाज, वही अंदाज में खेलने की कोशिश बल्लेबाज इमरान खान कर रहे मैदान के अंदर. बार बार वहाँ पर गेंद डॉट जा रही है. टप्पा गिरने के बाद कभी अंदर की तरफ ला रहे गेंदबाज प्रथमेश, कभी बाहर की तरफ ले रहे गेंद को, और लगातार ये गेंदें डॉट जा रही है मैदान के अंदर. लगभग 3 गेंदें अब तक डॉट खेल रहे इमरान. इस बार गेंद को उठाने की कोशिश, गेंद हवा में, और वहाँ पर एक आसान सा कैच छूट चुका है प्रथमेश के दस्तानों के अंदर. ओवर की समाप्ति, 3 ओवर का खेल खत्म हो चुका है. यूनिक प्रॉपर्टी संगम ने टीम ने यहाँ पर बनाई रन संख्या 6 रन 2 विकेट के नुकसान. विजय खिल्लारी आणि इथे मात्र गोरख पानसरे आणि युवराज गुंजाळ एकाच संघामध्ये आहेत. शुभम शेळके बॅटिंग स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळणार आहे मैदानामध्ये. इथे चेंडू उडवला गेला. चेंडू बघूया सीमारेषेच्या आतमध्ये आणि आसिफ रंगरेज तिथे टिपताय झेल. माफ करा, आसिफ रंगरेज इकडे आहे, प्रथमेश राठोड आहेत त्या ठिकाणी झेल टिपतायत. आणि आयकॉन शुभम शेळके यांची खेळी संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळेल. मैदानामध्ये आपण बघत आहोत आदिल शेख दाखल झालेला आहे. आदिल शेखच्या काही जुन्या आठवणी आहे. याच मैदानामध्ये शिरसाट स्पोर्ट्स संघाबरोबर खेळत असताना आदिल शेख जिग्नेश पटेलच्या गोलंदाजीवर एक मोठा षटकार खेळला होता आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये जिग्नेश पटेलच्या गोलंदाजीवर एकमात्र षटकार मारणारा फलंदाज आदिल शेख होता. दाखल झालेला आहे. हा पटका कव्हरमध्ये खेळलेला आहे. जरूर आपण पाहत आहोत आसिफ रंगरेज यावेळेस चेंडूवर येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार आहे. 2 धावा धावफलकावर येत असताना धावफलक 8 धावांवर आपल्याला पाहायला मिळत आहे. एक शॉर्ट रन आहे. पहा, हे दुखणं मागं लागलेलं आहे असं वाटतं. आता फलंदाजांनी क्रीजच्या आतमध्ये बॅट टिकवणं गरजेचं आहे. ते म्हणतो ना, आधीच कर्जबाजारी त्यात उष्ण मागतो शेजारी. हा पुढचा चेंडू पाहूया. आदिल खेळत आहे मैदानामध्ये. डीप एस्टा कव्हरमध्ये आपण पाहतो प्रथमेश राठोड चेंडूवर येत असताना एक सिंगल बनवली जाणार आहे. 8 ही धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. युवराज गुंजाळने जर पाहिलं तर 9 चेंडू टाकलेत, 1.3 षटक, 4 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतलेले आहेत. इम्रान खान स्ट्राईकवर असणार आहेत. इथे पहा, झेल उडला गेलेला आहे. विक्रम देशमुख चेंडूवर येणार आहेत. एक सिंगल घेतली जाणार आहे. सोन्या कोटकर लॉंग लेग दिशेमध्ये बाउंड्री लाईनवर आहे. त्याच्याकडे अजून एकही चेंडू आलेला नाही आहे. तो मात्र मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहे. 9 धावसंख्या धावफलकावर आहे. आज अशी परिस्थिती आहे की नाईटमध्ये मॅचेस होते की नाही अशी परिस्थिती आहे इथे आज.
आदिलसाठी पहा एक सुरेख चेंडू असणार आहे युवराज गुंजालचा. 1.5 षटकार 5 धावा आणि 2 विकेट. तर प्रथमेश राठोड आणि युवराज गुंजाळ यांनी कमालीची चांगली गोलंदाजी केली. अगदी 4 चौथे षटक चाललेले आहेत. 9 धावा धाव फलकावर युनिक प्रॉपर्टी संगमनेर या संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आदिल शेखला आपण पाहत आहोत स्ट्राईकवर आहे. इथे बघूया हा चेंडू मात्र खेळला गेलेला आहे. गोरख पानसरे शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडूवर. ओव्हरची समाप्ती. 2 षटकात 5 धावा आणि 2 विकेट. युवराजची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे. तर ओव्हर क्रमांक 5 साठी सागर शेळके आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळणार आहे. युनिक प्रॉपर्टी संघासाठी धावा येणं हे महत्वाचं काम राहिलेलं आहे मैदानात. कारण धावा आल्या तर एक आव्हान निर्माण होणार आहे. परंतु इथे जो संघ जिंकणार आहे त्या संघाच्या खात्यामध्ये एक टू व्हीलर बाईक जरूर जाणार आहे. ती पेट्रोलची असणार आहे. पेट्रोल बाईक. आसिफ रंगरेज खुश पाहायला मिळतात. अमोल भाऊ काही दिसत नाही मला वाटतं. अमोल भाऊ कवडे. आसिफ बाईंची मॅच आहे. 5व्या ओव्हरची सुरुवात. इम्रान एक चांगला फटका खेळतायत. यावेळेस चेंडू सीमारेषा पार जाणार आहे आणि पहिला चौकार 24 बॉल नंतर आपल्याला पाहायला मिळालेला आहे. इम्रान खान यांचा चौकार. सागर शेळकेचं स्वागत. त्यानंतर पुढचा बॉल. आसिफ अंदाज घेत आहे. तिथे थांबले गेलेले आहेत. एक धाव या ठिकाणी बनणार आहे. ओ फेकी कुठे करताय आसिफ. सोन्या कोटकरला यावं लागलं बॅकअपसाठी. त्याच्याकडनं मिस फिल्डिंग झाली. परंतु एकच धाव घेतली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा येत आहेत 5व्या षटकात. एक चांगली गोष्ट आपल्याला पाहायला मिळते आहे की युनिक प्रॉपर्टी संगमनेर संघाच्या धावा धावपलिकावर येत आहेत आता. आणि यानंतर आजी क्लब गुलेवाडी. पुढचा बॉल एक्स्ट्रा कव्हरमध्ये. यावेळेस आसिफ रंगरेज बघूया चेंडूवर येत आहेत परत एकदा. हां आता मात्र एसटी रक्षक दिसलेले आहेत त्यांना बरोबर. एकच धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान तुषारभाऊ शिंदे युवा मंच वेलाळे आरजी क्लब. आपला टॉस यानंतर होणार आहे. टॉस करण्यासाठी दोन्ही टीमच्या कर्णधारांनी यायचं आहे व्यासपीठावर. चेंज ऑफ पेस होता. सुरेख फटका. परंतु पाहूया त्या ठिकाणी चेंडू जाईल सीमारेषा पार. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आदिल शेखचा येत आहे चौकार. आणि प्रसिद्ध बैलगाडा मालक म्हणून ज्यांची ख्याती आहे सन्माननीय मल्हार शेठ जेडगुले यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत. फुलटॉस बॉल आणि या फुलटॉसवर आदिल शेखचा एक दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या 4 षटकात चेंडू आणण्यासाठी आमचे लाईनमन तिथे तपास मोहिमेवर आहेत आणि तिथे तपास मोहीम चालू आहे. थोडी चौकशी पण करतायत चेंडू कुठं आहे. परंतु चेंडू अजून काही सापडलेला नाही आहे. अंदाज घेतला जात आहे नवीन चेंडू मैदानात येणार आहे तोपर्यंत आणि सापडल्यानंतर तोही चेंडू मैदानात येईल. आता 4 आमचे लाईनमन गेलेले आहेत तपास करण्यासाठी. परंतु आपण जाऊया मैदानामध्ये. आदिल शेखचा आलेला चौकार त्यानंतरचा षटकार. यावेळेस पुढचा बॉल उडवला. कव्हर पॉईंट मधून आपण बघणार आहोत. एक टप्पा पार. चेंडू सीमारेषा पार जाईल.
चेंडू मैदानात आलेला आहे. आमचे लाईनमन चेंडू शोधून आणतायत. तपास मोहीम पथ्य झालेली आहे. वैभव सरांच्या हातामध्ये चेंडू व्यवस्थित टाका. ते आता खेळाडू नाहीत, पंचाच्या भूमिकेत आहेत. काही दिवसापूर्वी त्यांच्या गावामध्ये मॅचेस झाल्या होत्या, त्यांनी षटकार मारला होता, पण ते फलंदाज होते. आता पंच आहेत मैदानात, पंचांकडे व्यवस्थित चेंडू द्यावा लागतो ना. गोरख पानसरे आपण मैदानात बघणार आहोत. इम्रान खान स्ट्राईकवर आहे. 30 धावा 3 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये 5 षटकानंतर ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. अंतिम षटक मैदानामध्ये असणार आहे. गोरख पानसरेला आपण थोडासा सराव करताना पाहतो. आता सराव नाही करायचा मैदानात, कारण मॅच आपल्याला यानंतर ताबडतोब घ्यावी लागणार आहे. अंतिम षटक आहे मैदानात, आपण पाहत आहोत. आजचा दिवस लवकर संपतो की काय अशी परिस्थिती आहे इथे. फुलटाच बॉल होता पहा. इम्रान मोहम्मद हैदर चेंडू जात आहेत. या दरम्यान एकदा मात्र पूर्ण केली जाणार आहे. 31 ही धावसंख्या. तर आदिल शेख आपण पाहत आहोत 7 चेंडू 16 धावांवर बॅटिंग करतायत. जाबाज कुरण संघाकडनं नेहमी आघाडीवीराच्या भूमिकेमध्ये होते. युनिक प्रॉपर्टी संघामधून तो खालच्या क्रमांकावर संधी मिळाली त्यांना 5व्या क्रमांकावर. त्या संधीचं एक सोनं करतायत मैदानामध्ये. परंतु समोर कोण गोलंदाज आहे? गोरख पानसरे. नाम तो सुना होगा, गोरख है. कारण गोरखच्या गोलंदाजीमध्ये तुम्हाला अनेक अस्त्र आहेत. तो नेहमी ते बाहेर काढत असतो गोलंदाजी करताना. बघा, गोरख पानसरे. नाम तो सुना होगा. आणि या चेंडू मैदानामध्ये निर्धाव चाललेला आहे. आता प्रत्येक अस्त्राला एक वेगवेगळं नाव दिलं गेलेलं आहे गोरखच्या माध्यमातून, कारण विविधता ही गोलंदाजीची आपण पाहत आहोत गोरखच्या माध्यमातून. आणि येथे एसटी वाकवली. 16 धावांची खेळी आदिल शेखची संपुष्टात येताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते आहे. गोरख पानसरेसाठी पहिली विकेट. बॅटीचा एच. चेंडू सरळ स्टंपवर आदळला. एसट्या उखडल्या गेल्या आणि आदिल शेखची 16 धावांची खेळी संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते आहे. आसिफ इनामदार 4 चेंडूमध्ये. गोरख पानसरे फक्त एकच धाव खर्च करत आहे. युवराज गुंजाळपेक्षा चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. आणि एक महत्त्वाची विकेट आदिल शेखची घेताना आपण पाहत आहोत. म्हणजे आसिफ इनामदार. आणि परंतु हा खराब चेंडू होता, त्यावर आसिफचं आक्रमण झालेलं आहे. मिड विकेटमध्ये आलेला षटकार आपल्याला पाहायला मिळेल. षटकार आलेला आहे. आता हा चेंडू युवराजपेक्षा खराब म्हणावं लागणार आहे, युवराजच्या गोलंदाजीपेक्षा. गोरखचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा पहा, आसिफ इनामदार 2 षटकार खेळतायत शेवटच्या 2 चेंडूमध्ये. लक्ष्य 43 धावा बनल्या आणि 44 धावांचं लक्ष्य विजयासाठी विरा मोर्या देशमुख एंटरप्राइजेस जवळ एक कडलक चिकणी या संघासमोर असणार आहे. विजयासाठी आपण पाहत आहोत 44 धावांचं लक्ष्य आहे. हे समीकरण कशा प्रकारे पार होणार किंवा नाही आहे
हे आपणाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि बघूया, कारण पहिल्या 4 षटकात आपण जर पाहिलं तर फक्त 9 धावा आल्या होत्या. आणि त्यानंतर जी फलंदाजी सागरच्या षटकात आल्या होत्या तब्बल 21 धावा पाहिल्या आपण. 5 षटकानंतर 30 ही धावसंख्या पाहिली. शेवटच्या षटकात गोरख पानसरेंनी पहिल्या 4 चेंडूमध्ये 1 धाव दिली होती. 1 विकेट आदिलची घेतली. आणि त्यानंतर आसिफ इनामदार मैदानात आल्यानंतर शेवटच्या 2 चेंडूवर 2 षटकार खेळले. एकूण 43 ही धावसंख्या बनली गेली आणि विजयासाठी 44 धावांचं टार्गेट लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. पंच एकदा आपण त्यांनाही पाहत आहोत, मैदानात दाखल होत आहे. वैभव कातोरे आणि किरणजी वेडलान आपणाला या दरम्यान जे पाहायला मिळत आहेत. परंतु आपण बघणार आहोत विरा मोर्या देशमुख एंटरप्राइजेस जवळ कडलक चिकडी या संघासमोर जे 44 धावांचं लक्ष आहे, या धावांचा पाठलाग कशा प्रकारे मैदानात फलंदाज करणार आहे. काही वेळातच फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. चला, चौथ्या मॅचचा टॉस आपल्याला करायचा झालाय का? टॉस आरजी क्लब गुलेवाडी आणि राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान तुषारभाऊ शिंदे युवा मंच वेल्लाळे. चला, राहुल शेळके आणि कोणी अजय यरमल आमचे जानता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि विरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र जो काल सुपर 4मध्ये क्वालिफाय झालेला आहे, या संघाचे खेळाडू अमोल कोडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नागेश आव्हाडला सुद्धा आपण पाहत आहोत, आमचे सुनील बांगर पाटील. चला, टॉस करण्यासाठी या लवकर दोन्ही टीम. राहुल आपण राजे उमाजी नाईक आणि नागेश आव्हाड यांच्याकडे आता एक मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे. कुपन विक्रीची जबाबदारी त्यांच्याकडे असणार आहे. शरदजी पाववाके आणि नागेश आव्हाड जे कोणी प्रेक्षक वर्ग या ठिकाणी कुपन घ्यायचे राहिलेले असतील, बघा आपण दररोज एक सायकल देत असतो लकी ड्रॉ विजेत्याला. आणि मल्हारी शेठ जेलगुडे कुठे गेला? हा संघ कुठे गेला? वेळाळे संघ मालक आहेत अण्णा तिथं. राजे उमाजी नाईक तुषारभाऊ शिंदे युवा मंच मच्छिंद्र. चलो मच्छिंद्र, गोरख आया है वहां पर. चलो, मॅचला सुरुवात होणार आहे. शुभम शेळके, प्रथमेश राठोड. पहिला बॉल सहजरित्या खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेचा भेद, तिथे येणार आहे चौकार. 4 धावा. मधून आपण पाहत आहोत खातं खोलले गेलेलं आहे विरा मोर्या देशमुख एंटरप्राइजेस जवळ कडलक चिकणी संघाचं. पुढचा बॉल वाईट बॉल येताना शुभम शेळकेचा आपण या दरम्यान जो बघणार आहोत. एक अतिरिक्त धावफलकावर या दरम्यान जोडली जाणार आहे. 5 हा धावफलक आपण पाहत आहोत. यावेळेस पहा मिड विकेट मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न. अभिषेकला आपण मैदानात पाहत आहोत. एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. तर 6 ही धावसंख्या धावफलकावर बनती आहे. युवराज गुंजाळ स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 हे डावकरे गोलंदाज आहे. सुरुवातीला गोलंदाजी करतात संघाकडनं, फलंदाजी करण्यासाठी दाखल होत आहेत. पुढचा फटका पाहूया. क्षेत्ररक्षक पोहोचले, झेल टिपतायत आणि युवराज गुंजाळ विकेटचं पतन होणार आहे मैदानामध्ये. टॉस संपन्न झाला. राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान तुषारभाऊ शिंदे युवा मंच वेल्लाळे संघाने टॉस जिंकला. निर्णय घेतलेला आहे का सर्वांना सांगणार आहेत. धावसंख्या 6 आहे. युवराज गुंजाळची विकेट या दरम्यान आपल्याला जी पाहायला मिळते आहे. न्यू बॅटर अझर पटेल, अमोल मुखेकरने टिपलेला झेल आपण मैदानात पाहिलेला आहे. तसा बॅटिंग लाईनअप आपण जर युनिक प्रॉपर्टीचा मैदानामध्ये पाहिला ना, कारण तुमच्याकडे आसिफ इनामदार होते, आदिल शेख होते आणि ही खालच्या तळाच्या फलंदाजांच्या माध्यमातून आलेल्या ज्या धावा आपण ज्या पाहिल्या,
कारण फक्त शेवटच्या 2 षटकात धावा आल्या, 4 षटकात फक्त 9 धावा होत्या. थोडासा सुनील विचारही करेल त्या गोष्टीवर. सुनील नवलेला आपण पाहत आहोत स्वतः कर्णधार आहे आणि मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अजहर पटेल आपण बघणार आहोत मैदानामध्ये. तर शुभम शेळके एक चांगली सुरुवात करतायत, कारण एक महत्त्वाची विकेट युवराजची येते मैदानामध्ये. इथे पहा सुरेख फटका आहे, कव्हर पॉइंट मधून आपण बघणार आहोत. अजहर पटेल चौकाराच्या माध्यमातून खातं खोलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 धावा येत आहेत. धावफलक 2 अंकामध्ये विरा मोर्या देशमुख एंटरप्राइजेस जवळ कडलाक चिकणी. पुढचा बॉल पाहूया. शुभम शेळके मैदानामध्ये. यावेळेस सुरेख चेंडू आहे मैदानामध्ये. निर्धाव जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल शुभमचा. 10 ही धावसंख्या धावपलिकावर बनतीये. 5 चेंडू झालेले आहेत, 1 विकेट आलेली आहे. युवराज गुंजाळ मैदानाच्या माघारी गेलेला आहे. या दरम्यान पुढचा बॉल स्लोअर प्रकारचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस केला गेला. ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. अजूनही विजयासाठी 34 धावांची गरज असणार आहे. 30 चेंडू आणि 34 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या षटकासाठी आपण बघूया. सुनील नवले या स्पर्धेमध्ये जरूर एक चांगली गोलंदाजी ज्या सुनील नवलेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तर या महत्त्वपूर्ण मॅचसाठी आपण बघणार आहोत की कशी गोलंदाजी या दुसऱ्या षटकात पाहायला मिळेल. कारण आयकॉन प्रथमेश राठोड स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहे. पॉवर प्लेतील अंतिम षटक आहे. आदित्य जाधवला आपण पाहत आहोत. क्षेत्ररक्षणात काही बदल जरूर आपल्याला करताना पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या षटकाची सुरुवात प्रथमेश राठोड स्ट्राईकवर. यावेळेस मोठा फटका प्रथमेश राठोडचा. मिड विकेट सीमा रेषा पार येणार आहे तो मात्र षटकार. बेगा चेंडू टाकाल तितका मोठा फटका पाहायला मिळेल. यावेळेस चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आहेत शेजाद पठाण यांना आपण पाहत आहोत मैदानामध्ये. धावफलक 16 धावांवर पोहोचला गेला. तर बघूया परत एकदा एक चांगला चेंडू सुनीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला मैदानात. इथे बघा अप्रतिम चेंडू आहे, निर्धाव जाणारा चेंडू आहे. एक षटकार जरी आला परंतु तदनंतर आपण पाहतो की एक चांगली गोलंदाजी सुनील नवलेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कारण लगातार 2 चेंडू निर्धाव येतात मैदानामध्ये. इष्टाच्या पाठीमागे आपण पाहत आहोत. पहिल्या दिवशी आपल्याला वजीर शेख युनिक संघामध्ये पाहायला मिळाले होते. हा चेंडू बघूया मैदानामध्ये. अशी बॅट तिथे आपण पाहिलेला आहे की छेडछाडी करण्याचा प्रयत्न प्रथमेश यांचा. चेंडू मैदानात निर्धाव गेलेला आहे. एक आला षटकार, त्यानंतर 3 चेंडू आले निर्धाव. सुनील नवले एक चांगली वापसी आपण पाहत आहोत मैदानामध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे प्रथमेश राठोड विरुद्ध. या दरम्यान हा पुढचा चेंडू पाहूया. इम्रान खान येत आहे. चेंडूवर एक सिंगल मात्र पूर्ण केली जाणार आहे. लेग बाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव येत असताना आपण या दरम्यान जी पाहत आहोत थोडेसे निराश वाटतंय सुनील या धाबेवर. 17 ही धावसंख्या विरा मोर्या देशमुख एंटरप्राइजेस जवळ कडलक चिकणी या संघाची आपल्याला पाहायला मिळते. का अंतिम चेंडू असणार आहे बघा. पहिल्या चेंडू आलेल्या षटकारानंतर ज्या प्रकारची वापसी सुनीलने केलेली आहे मैदानात. इथे 5 चेंडू उडवला गेला. क्षेत्ररक्षक आता कोण येणार. इथे धाव मात्र घेणार नाही आहे परंतु सुनील आले. आदित्य जाधव त्यानंतर आपण पाहत आहोत शेजाद पठाण यांनाही पाहिलं आपण परंतु जेल सुटला गेलेला आहे. ओव्हरची समाप्ती झाली. 2 षटकानंतर विरा मोर्या देशमुख एंटरप्राइजेस जवळ कडलक चिकणी संघाने
17 धावा बनवलेल्या आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर. तिसऱ्या षटकासाठी शुभम शेळके गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता क्षेत्ररक्षण फुललं जाणार आहे. पहिल्या 2 षटकात फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर होते, परंतु आता आपण या ठिकाणी पाहत आहोत की क्षेत्ररक्षणाची रचना आपल्याला जी पाहायला मिळेल तर क्षेत्ररक्षण जे फुललं गेलेलं आहे एखाद्या फुलाप्रमाणे. आज आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसातील तब्बल कॉलबॅकच्या 3 मॅचेस, त्यानंतर सुपर 8मध्ये तिसरा सामना जो खऱ्या अर्थानं बक्षिसामध्ये जाणारा सामना असणार आहे. आणि एक पेट्रोलची गाडी मात्र जवळजवळ फिक्स असणार आहे. आणि त्यानंतरला इथे पाहिलं तर 51,000 रुपयाचं सुद्धा पारितोषिक त्या संघाच्या नावावर जाईल. तर पुढचा बॉल हवेत पहा, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि विकेट येते पहा मैदानात. शेजान पठाण झेल टिपतायत आणि प्रथमेश राठोड बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 यानी की खतरा फलंदाजासाठी. न्यू बॅटर सुशांत गायकवाड अर्थात सोन्या गायकवाड आपण मैदानामध्ये बघणार आहोत. डावखुरे फलंदाज आहे. एक मोठी विकेट आयकॉन विरुद्ध आयकॉनमध्ये आपण पाहिलेला आहे की प्रथमेश राठोड यांची विकेट आलेली आहे. शेजारनी झेल टिपला, रिव्हर्सिप करण्याचा प्रयत्न होता, तिथे भव्य अपील केलं गेलेलं आहे. मैदानामध्ये सर्व खेळाडू अपील करतायत आणि इथे पंच मात्र नोट आउट करार देत आहेत मैदानामध्ये. अपील होतं मैदानामध्ये. एक चांगला आपण tenniscricket.in चॅनलवर पाहत आहोत. आणि खांद्याला चेंडू लागला होता. इथे चेंडू हवेत आहे पहा, क्षेत्ररक्षक फिरले गेले आणि इथे चेंडूपर्यंत पोहोचले होते, परंतु चेंडू इथे सीमारेषा पार गेला. 4 धावा येत आहेत. सोन्या गायकवाड चौकाराने खातं खोलतायत. 21 ही धावसंख्या या दरम्यान आपल्याला विराम मोर्या देशमुख एंटरप्राइजेस जवळ एक कडलक चिकनी संघाची पाहायला मिळते. 2 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये आणि एक झंझावती सामना आपल्याला पाहायला मिळत आहे, परंतु इथे मिड विकेट मध्ये चेंडू उडवला, सीमारेषा पार जाऊन धडकला. सुशांत गायकवाडचा येणार आहे धडाकेबाज षटकार, 6 धावा. आणि हे आमने सामने बऱ्याच वेळा शुभम शेळके सोन्या गायकवाड खेळत असतात, त्यामुळे माहीत आहेत. पुन्हा एकदा आक्रमण केलं गेलं आणि सोन्या गायकवाडचा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळत आहे मैदानामध्ये.
आपल्याला पाहायला मिळतीये. पुढचाही बॉल 3 षटकार लगातार सोन्या गायकवाडची आपल्याला पाहायला मिळत आहेत. 39 धावसंख्या विरा मोर्या देशमुख एंटरप्राइजेस जवळ कडलक चिकणी या संघाची धावपलिकावर बनताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 3 षटक संपलेले आहेत. सागर वरपे आता खुश होताना पाहायला मिळणार आहे, कारण 5 धावा दूर आहेत. राम शिंदे दाजी सुद्धा आहेत, ते खुश होणार. सुदर्शन देशमुख, तन्मय आसे आणि यशवंत भाऊ पाचंगे ये सगळे मंडळी मन में लड्डू फूटा होगा आसिफ भाई के भी. चेंडू वेगवान आहे, निर्धाव आहे. सुनील नवले आपण पाहत आहोत गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. 17 चेंडू आणि 5 धावांची गरज हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. सुनील नवलेच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर एक जिद्दी खेळाडू आहे आणि समोरच्या संघासाठी फलंदाजांसाठी नेहमी आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून एक टार्गेट उभं करत असतो. हा पुढचा बॉल बघा, निर्धाव आलेला आहे. 2 चेंडू निर्धाव येत आहेत आपण पाहत आहोत मैदानामध्ये. सुशांत गायकवाड अर्थात सोन्या गायकवाड मैदानात आला आणि धावपलिकावरचं रूप रंग हा बदलला गेला, संपूर्ण स्वरूप बदललं गेलं. इथे पहा अजहर पटेल साठी एक सुरेख चेंडू आहे. 3 लगातार चेंडू निर्धाव जात आहेत सुनील नवलेचे मैदानामध्ये. तर मॅच अजून इथे संपलेली नाही आहे. 5 धावांची गरज असताना सुद्धा 3 चेंडू निर्धाव जात आहेत. अजहर पटेल यांच्या बॅटीला चेंडू लागत नाहीये. हा चेंडू पहा, आदिल शेख शॉर्ट टर्नमॅन मध्ये आहेत. बॅटीचा एज होता, टॉप एज होता, परंतु सुरेख खेळ शॉर्ट टर्नमॅन मध्ये टिपला गेला. अजहर पटेल यांची विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते मैदानात. हो बरोबर आहे अमोल भाऊ. कारण प्रत्येक संघामध्ये जाणता राजा प्रतिष्ठानचे खेळाडू आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि आसिफ रंगरे सुद्धा जाणता राजा प्रतिष्ठानचे खेळाडू आहेत. ते मैदानात दाखल होत आहे आसिफ रंगरेच. न्यू बॅटर आपण पाहत आहोत. प्रॅक्टिस मैदान आहे, सरावचं मैदान आहे आसिफ रंगरेज यांच्यासाठी. पहा हा सन्मान, काय गोलंदाजी आहे पहा. परंतु सुनील नवलेच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागणार आहे, कारण 18 चेंडू 5 धावांची गरज असताना पहिल्या 5 चेंडूमध्ये एकही धाव दिलेली नाहीये आणि एक विकेट मात्र सुनील या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. युनिक प्रॉपर्टी संगमनेर या संघाकडनं एक अप्रतिम षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल आसिफ रंगरेज, इथे चेंडू उडवत आहेत, हवेत चेंडू गेला, क्षेत्ररक्षक थांबले गेलेले आहेत. आता इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार आहे. 2 धावा येतील. आसिफ गेले चेंडू, परंतु 2 धावा इथे येत आहेत आणि आसिफ रंगरेज 2 धावेच्या माध्यमातून खातं खोलतील आपलं. 41 धावसंख्या धावपलिकावर आहे. 12 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. हे समीकरण आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. बघूया अनुप पारासूर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 4 षटक संपलेले आहे, कारण मॅच ही सिरियसली घेऊन खेळावं लागते तुम्हाला. आव्हान जरी कमी आहे ना, परंतु या कमी धावा बनवताना मोठ्या फलंदाजांची सुद्धा दमछाक होती. आसिफभाई यांचा फटका होता, हवेत उडला होता, चेंडू 2 धावा आल्या. आणि आता सोन्या गायकवाड स्ट्राईकवर आपण बघणार आहोत. 3 धावांची गरज मैदानामध्ये असणार आहे. 12 चेंडू आणि 3 धावा. बघूया विराम मोर्या देशमुख एंटरप्राइजेस जवळ एक काढला चिकणी हा संघ.
3 धावा बनणार का या षटकामध्ये? चेंडू खेळला गेलेला आहे. बघूया क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूवर येत आहेत. अमोल मुकेकर यांना आपण पाहत आहोत. या दरम्यान एक सिंगल मात्र येणार आहे. 2 धावेची गरज आहे आणि आसिफ रंगरेज यांना आपण पाहत आहोत. विजयी फटका खेळण्याची संधी आलेली आहे, कारण 2 धावा विजयासाठी आवश्यक आहेत मैदानात. विरा मोर्या देशमुख एंटरप्राइजेस जवळ काढला चिकडी संघाला. रिव्हर्सिप आणि या रिव्हर्सिपने चौकाराने मात्र विरा मोर्या देशमुख एंटरप्राइजेस जवळ काढला चिकडी हा संघ क्वालिफाय झालेला आहे. यशवंतराव पाचंगे, राम दाजी शिंदे, सुदर्शनजी देशमुख, सागर वरपे आणि तन्मयजी हासे सर्व संघ मालकांचे मनपूर्वक स्वागत असणार आहे, अभिनंदन असणार आहे आणि आमचे किरण खुळे सर यांचे अभिनंदन असणार आहे. मॅच संपलेली आहे, परंतु पुढच्या मॅचकडे आपण जाणार आहोत. एक झंझावती संघर्षमय सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे. एका बाजूला आरजी क्लब गुलेवाडी तर दुसऱ्या बाजूला राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान तुषारभाऊ शिंदे युवा मंच बेल्लाळे